राजकारणातला काळा दिवस आणि अजित पवारांशिवाय राज्याचं राजकारण बेचव असं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे। अजित पवार, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार बारामतीसाठी रवाना झालेले आहेत। आपल्याला माहिती आहे आजपासूनच संसदेचं अधिवेशन सुरू होणार होतं आणि त्यामुळे सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार दिल्लीत होत्या आणि तिथून आता बारामतीसाठी त्या रवाना झालेल्या आहेत। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे हे देखील बारामतीला जाणार आहेत। आजचे सर्व कार्यक्रम रद्द करून बारामतीसाठी ते रवाना होणार आहेत। तर सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार दिल्लीहून बारामतीसाठी रवाना झालेले आहेत। महाराष्ट्राच्या राजकारणातला आजचा अतिशय दुःखद असा हा दिवस, तितकाच धक्कादायक सुद्धा। प्रचारासाठी म्हणून अजित पवार जात होते। ज्या विमानानं ते प्रचारासाठी म्हणून बारामतीला निघालेले होते त्याच विमानाचा अपघात झाला। भीषण असा हा अपघात। योगेंद्र पवार यांना जेव्हा ही धक्कादायक बातमी कळली त्यानंतर त्यांना सुद्धा अक्षरशः रडू कोसळलेलं आहे। मोठा धक्का आहे हा पवार कुटुंबासाठी। सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार दिल्लीहून बारामतीसाठी रवाना झाले आहेत। तर मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे सुद्धा बारामतीत जाणार आहेत। पवार कुटुंबियांमधलं योगदान असेल किंवा महाराष्ट्रासाठी योगदान असेल, दादा हे नेहमीच पुढे असायचे। खरं तर महाराष्ट्राच्या आकांक्षांपासून ते शेतकऱ्याच्या संघर्षापर्यंत दादा हे नेहमीच होते। सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार दिल्लीहून रवाना होतानाची ही दृश्य आपण पाहतोय। कुणालाही न पचणारी अशी ही दुःखद बातमी। अत्यंत धक्कादायक पवार कुटुंबासाठी सुद्धा। अजित पवार यांचा हा अशा प्रकारे विमान अपघातात मृत्यू होणं हे धक्कादायक। तर ज्या ठिकाणी हा भीषण अपघात झाला त्या ठिकाणी हे विमान कोसळल्यानंतर त्या विमानाला आग लागली। हे विमान पूर्णपणे जळून खाक झालेलं आहे। भीषण असा हा अपघात होता ज्यात अजित पवारांचं निधन झालंय। दुसरी दृश्य आपण हॉस्पिटल बाहेरची पाहतोय। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आता कार्यकर्त्यांनी देखील गर्दी केलेली आहे। आपल्यातला नेता आज त्यांनी गमावलेला आहे। तर तिसरी दृश्य मन हेलावून टाकणारी दृश्य आहेत। सुप्रिया सुळे, अजित पवार यांची बहीण आणि सुनेत्रा पवार, अजित पवारांच्या पत्नी या दिल्लीहून आता बारामतीसाठी निघालेल्या आहेत। पवार कुटुंबासाठी हा मोठा धक्का। आत्ता महानगरपालिका निवडणुकीसाठी म्हणून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेल्या होत्या। आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी सुद्धा पुन्हा एकदा हे सगळे दोन राष्ट्रवादींचे कार्यकर्ते एकत्र आलेले होते आणि प्रचारात पूर्णपणे अजित पवारांनी झोकून दिलेलं होतं। महानगरपालिकेचा प्रचार असेल किंवा आता जिल्हा परिषद निवडणुकीसाठीचा प्रचार असेल, एक हाती अजित पवार हा सगळ्या प्रचाराची धुरा सांभाळत होते। अक्षरशः पायाला भिंगरी लावल्यासारखा त्यांचा प्रचार सुरू होता। आज प्रचारासाठी म्हणूनच बारामतीत ते दाखल होणार होते। ज्या विमानानं ते निघालेले होते त्याच विमानाचा बारामतीजवळ विमानतळाजवळच भीषण असा हा अपघात झालाय आणि त्यात अजित पवारांचा मृत्यू झालाय। हे अत्यंत धक्कादायक राज्यासाठी। प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा होती की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावं आणि निवडणुकांना सामोरं जावं। त्या दृष्टीने अजित पवार यांनी पावलं देखील उचलायला सुरुवात केली होती। मात्र त्यापूर्वीच आता काळाने घाला घातलेला आहे आणि अजित पवार यांचा दुर्दैवी असा अंत झालाय। विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झालाय। बारामतीत आज त्यांच्या 4 सभा होणार होत्या आणि याच सभांसाठी अजित पवार मुंबईहून अगदी सकाळीच निघाले होते। मात्र लँडिंगच्या वेळेलाच त्यांचा अपघात झालेला आहे। अजित पवारांसोबतच्या सगळ्याच नेत्यांसाठी हा मोठा धक्का आहे। कारण कार्यकर्ते असतील किंवा नेते असतील आपल्यासोबतचे, या सगळ्यांसाठी कायमच अजित पवार हे हजर असायचे, उपलब्ध असायचे। म्हणजे कधीही आपल्याला अजित पवारांशी संवाद साधता येईल अशा प्रकारे अजित पवारांचं एक व्यक्तिमत्व होतं। स्पष्ट वक्ते, मात्र तितकंच कार्यकर्त्यांसाठी आणि नेत्यांसाठी कायम हजर असं हे अजित पवारांचं व्यक्तिमत्व। सर्वाधिक काळ उपमुख्यमंत्रीपदी राहण्याचा सुद्धा त्यांच्याच नावावर हा एक प्रकारे विक्रम होता। अजित पवारांचा अत्यंत धक्कादायक असा